ठाकरे गटाच्या नगरसेविका आणि माजी महापौर विशाखा राऊत यांनी पालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेतली। त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। यावेळी राज्यपालांच्या पत्राचा संदर्भ देत विशाखा राऊत यांनी आयुक्तांना निवेदन सादर केलं। 6 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करता येत नसल्याचा दावा त्यांनी या पत्राच्या आधारे केलाय। दरम्यान विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदाबाबत पुढे कोणती कारवाई होते याकडे आता लक्ष लागलं आहे। नोटीस आणि कॅबिनेट मी आधी आयुक्तांना दिली आहे, मेयरला हे पत्र देणार आहे, इलेक्शन ऑफिसरला देणार आहे, म्युन्सिपल सेक्रेटरीला देणार आहे आणि म्युन्सिपल लॉ ऑफिसरला हे आता मी द्यायला आले। आता मॅडमनी आम्हाला काय सांगितलं, आम्ही लिगली त्यांचं ते आम्हाला माहिती होतं तेच उत्तर येणार की आम्ही लीगल टीम बरोबर डिस्कस करू हे करू। पण जर का लीगल टीम बरोबर डिस्कस करून लीगल टीमनी अजून लीगल टीमलाच ह्याचा अवेअरनेस नाही आहे खरं तर, ओके, ह्याचा अवेअरनेस नाही आहे। आणि अपार्ट फ्रॉम दॅट इफ द BMC गोज टू द गिव्स एन ऑर्डर म्हणजे डिस्क्वालिफाय केलं किंवा सीट वेकंट डिक्लेअर केली तर आय विल डायरेक्टली अपील इन द हायकोर्ट अँड कम बॅक अप। म्हणजे माझं डिसिजन हे राज्यपत्र आहे गव्हर्नमेंटचं, ज्यांनी 3 महिने एक्सटेन्शन दिले आणि 6 महिने त्याच्या पुढे डिव्हिजनल बेंच कोकणला वेळ दिली आहे आमचा निर्णय घ्यायचा। तुमच्यानंतर सर्वांवर देखील भेटणार आहेत, लवकरात लवकर निर्णय द्यावा यासाठी ते आग्रही आहेत। यासाठी देखील ज्या दिवशी निर्णय आला पार्वतीवरून त्यावेळेस देखील उपमुख्यमंत्र्यांना भेटली, आज आयुक्तांना भेटली। ठीक आहे ना, त्यांनी कुठे जावं, त्यांनी चंद्रावर जावं, अजून कुठे जावं याच्यात मी काही बोलणार नाही, ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करते।